आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. मॅडम, मला तुमच्याशी थोडं बोलायचं होतं. बोल. अंजली घरी परत आली आणि मामा मामी खूप चिडलेत तिच्यावर. तिला घरात घेत नाहीये. घरातलं वातावरण जरा वादग्रस्त झालंय आणि मी तिथे असणं खूप गरजेचं आहे, कारण त्यांना समजवावं लागेल मला. त्यामुळे मी घरी गेले तर चालेल का? हो, जा ना. खरंच जाऊ? जा. थँक्यू. थांब ग. तुला काय मी मूर्ख वाटले का? थोडीची आय एम मॅड. तू त्या अंजलीला तुझ्या घरच्यांनी परत घरात घ्यावं म्हणून समजावणार आहेस घरच्यांना? हो, त्यासाठीच तर जाते मी घरी. अंजली तुझ्या रस्त्यातला काटा होती आणि तू तिलाच मदत करणार. एवढं कसं काय तुला करावंसं वाटतं ग? एवढी चांगली कशी काय तू? तुला देवत्व वगैरे प्राप्त झालंय का? नाही नाही, असं अजिबात नाहीये. हे बघा, अंजली कशी वागली तरी शेवटी ती माझी मामे बहीण आहे. आम्ही एकत्र लहानाच्या मोठ्या झालो आणि आता ती कुठल्या तरी अडचणीत आहे, त्यामुळे तिला माझ्या मदतीची खूप गरज आहे, म्हणून मी तिथे जाते. किती चांगली आहेस ग तू. देवाने ना सगळा चांगुलपणा तुलाच दिलाय. इतक्या मोठ्या मोठ्या बाता मारायच्या कंटाळा नाही येत तुला? एवढा चांगुलपणाचा आव आणत राहतेस, नाटक करतेस, बोर नाही होत तुला? मॅडम, हे बघा तुम्ही. मला माहिती तू ना त्या अंजलीचं कारण फक्त पुढे करतेस आणि खरं तर तू तुझ्या आईला भेटायला चालते, हो ना? नाही नाही, असं अजिबात नाहीये. खरंच अंजली घरी आली आणि मी फक्त तिच्यासाठी चाललीये. मी अजिबात तुमच्याशी खोटं नाही बोलत आहे मॅडम. ए बाई, त्याचं रडू बिडू नकोस ना माझ्या समोर. ठीक आहे, त्या अंजलीला घरच्यांनी घरात घ्यावं हे समजावायला चाललीस ना तिथे? हो. ओके, जाऊ शकतेस तू, पण माझी एक अट आहे. कोणती अट? सांगते. ओमी, ओमी, अरे ओमी. काय झालं आत्या? मला का बोलवलंस? सांगते. तुला तुझ्या माहेरी जायचंय ना? जायचं, पण ओमीला सोबत घेऊन जायचं आणि तिथे तुझ्या आईशी तू एकही शब्द बोलायचा नाही. तुझ्या बहिणीचं मॅटर सॉल्व्ह करायचं आणि तसंच लगेच घरी परत यायचं. हा एकच ऑप्शन आहे तुझ्याकडे. टेक इट ऑर लीव्ह इट. काय ना, माझा ना तुझ्यावर विश्वासच नाही, म्हणून ओमीला सोबत पाठवते. आत्या, पण तू जायचं तिच्या बरोबर आणि मेक शुअर की ही तिकडे तिच्या आईशी एकही शब्द बोलता कामा नाही. That's my order. ओमी. हो. गुड बॉय. खूप
बहिणी खबरदार हा. खबरदार जर तुझ्या आईशी तू बोललीस तर मी तुझं नाव आत्याला सांगेन हा. अगं वहिनी चिल, किती टेन्शन घेतेस तू. एवढं काय मनात घेऊ नकोस आत्याचं बोलले. तू ना माझ्याकडून आणि रियाकडून शिक. एक ट्रेनिंग घे तू माझ्याकडनं. कसलं ट्रेनिंग? आत्याला कसं गुंडाळून ठेवायचं त्याचं ट्रेनिंग. ओमी अरे काही काय बोलतोयस तू? खरंच वहिनी. आता मला सांग, आत्याच्या बोलण्याला काहीतरी अर्थ होता का? नाही, मी आत्याची खूप रिस्पेक्ट करतो हा. पण कधी कधी ना ती तिचं म्हणणं खरं करण्यासाठी काहीही करते. आता तू तुझ्या घरी जाणार आहेस आणि तुझ्या आईशी बोलायचं नाही, असं कसं होईल? आणि असं का करायचं आहे मुळात? हे काही नाही. तिला फक्त तुझा राग येतो, बाकी काही नाही. ते सगळं जाऊ दे, तू फ्रेश राहा. तुला तुझ्या आईशी जेवढं बोलायचंय ना तेवढं बोल. मी आत्याला काहीच सांगणार नाही. हे बघ, ओमी थँक्यू सो मच. किती चांगला आहेस तू. पण हे जर तू थँक्यू बिंक्यू म्हणणार असशील ना तर मी आत्याला सगळं सांगेन ना. देवांश जागीरदार, तू मला तुझ्या ऑफिसमधून बाहेर फेकलंस. मी तुला माझ्या सईच्या आयुष्यातून लांब फेकून देणार, तेही कायमचं.